नमस्कार, मी फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर जमीर मुलानी बोलतो आहे. आणि आपण एका पापरी या गावात एका टमाट्याच्या प्लॉटसाठी जर्मन टेक्नॉलॉजी दिली होती. त्या जर्मन टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे आज आपण शेतकरी दादाकडून जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. हे वरायटी कोणची आहे? शाहू वरायटी. म्हणजे ह्या टमाट्याच्या प्लॉटला आपण पहिल्यांदा काय दिलं तर? पहिल्यांदा आपण किपॉन दिलं होतं. किपॉन दिलं तर त्या किपॉनचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला? म्हणजे काय बदल झाला तुमच्या प्लॉटमध्ये? बदल म्हणजे मुळी जास्त वाढली हां, आणि फुटवा वगैरे जास्त म्हणजे उंची वाढायला ती उंची वाढायला हां. म्हणजे ग्रोथ घ्यायला लागली. ग्रोथ घ्यायला ती. ओके. म्हणजे आपण मुळे दाखवू शकतो. जमीन मुलांनी मुळे दाखवतो. म्हणजे कसं हे करू नका, फक्त आपण मुळे तुटली जाते ते म्हणजे पूर्णपणे व्हाईट टू डेव्हलपमेंट आहे आणि असं बेडवरची मुळी दिसते. बरोबर. आपण किपॉन वापरलं होतं. ओके. किपॉनच्या नंतर तुम्हाला एक स्प्रेला आम्ही औषध दिलं होतं, कॅल्सिबो आणि सुप्रिमो. ओके. सुप्रिमो आणि कॅल्सिबोचा पानांवरती आणि फुलांवरती काय बदल वाटतं? प्रेम घेतल्यानंतर पानं वगैरे जरा अशी मोठी झाली, हां जी छोटी पानं होती, आणि ग्रोथ जरा अजून जास्त जरा वाढायला लागली. हां. फुलं वगैरे सेटिंग वाढली. ओके. म्हणजे पानामध्ये खूप जबरदस्त अतिशय असे कलर आणि शायनिंग आले. बरोबर. हां. आणि क्वालिटी पण खूप चांगली मेंटेन झाली पानाची. ओके. कारण सततधार पावसाचं वातावरण असून सुद्धा क्वालिटी तुम्ही टिकवून राहिलेली आहे प्लॉटची. हे आपण सुप्रिमो आणि कॅल्सिबोच्या स्प्रे नंतर आपण एक अल्ट्राकॅन सॉईल म्हणून औषध दिलं होतं आपण. हां, दिलं. ओके. ते आम्ही सांगितलं होतं की एक दुधात आणि गुळात मिश्रण करून आणि ते औषध मिक्स करून तुम्ही ह्या प्लॉटला सोडायचं. त्या प्लॉट ती औषध सोडल्यामुळं ती तुम्हाला काय बदल वाटला? त्या औषध सोडल्यामुळे काय रिझल्ट म्हणजे कसं माहिती आहे का, जे आपलं पुढच्या ठिकाणी असं थांबला होता, स्टॉप झाला होता थोडासा, ते अजून ग्रोथ घेऊ लागला, जास्त वाढायला लागला. म्हणजे आणि फुटव्यामध्ये फुटव्यासाठी खूप जास्त फरक पडला. फुटव्यासाठी खूप अतिशय असा सुंदर. कारण बरेचसे प्लॉट या खराब वातावरणामध्ये थांबले जातात, पण आपलं अल्ट्राकिन सॉईल ज्यावेळेस तिथं दिलं जातं त्यावेळेस प्लॉट पूर्ण ताकदीनं असा उचलला जातो तो. बरोबर. आपण अल्ट्राकॅन सॉईल दिलं होतं. त्याच्यानंतर आपण एक फंगो प्लस म्हणून दिलं होतं की खालनं बुरशी न लागावी म्हणून. या फंगो प्लसचा तुम्हाला कसा रिझल्ट वाटला? फंगोप्लसचा रिझल्ट म्हणजे कसं, एक दोन झाडं अशी म्हणजे जळायची जागेवरची जायची, हां, ते बंद झालं पूर्णपणे. पूर्णपणे बंद झालं. हां. म्हणजे एकंदरीत तुमची जी झाडची ग्रोथ आहे हां. ती बुरशी वगैरे म्हणजे इतर रोग त्याला आला नाहीत आणि ती झाड एकदम परफेक्ट वाढीला आली. वाढायला लागलं. आणि तुम्ही पाहू शकता शेतकरी दादा, तुमचा हे प्लॉट जे आहे कसा डेव्हलप झाला. काळुकी कशी आली, काळुकी तुम्ही बघू शकता, फुटवं बघू शकता. आज आपण एक जर्मन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं आपला कसं आहे प्लॉट, म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला या प्लॉटमध्ये? खूपच फरक वाटतोय हो. आणि छान वाटतोय प्लॉट खूप. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर्मन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं समाधानी आहात. समाधानी. तर इतर आता आपण आपलं प्लॉट जसं डेव्हलप झालं, आपण पण विचार करतो की आपल्या शेजारचं प्लॉट पण डेव्हलप झालं पाहिजे. हो, बरोबर. तुम्ही इतर इथल्या शेतकऱ्यांना काय सांगता? जर्मन टेक्नॉलॉजी वापरा. हां कमी पैशात आपला प्रॉफिट आहे हां. आणि पिकं वगैरे जास्त निघतात, छान हां. निघतात, म्हणजे नुकसान नाही शेतीचं हां, वगैरे काय. हो, ओके. म्हणजे रासायनिक खतापेक्षा ह्या आपल्या ऑर्गॅनिक शेतीकडे खर्च कमी होतोय आणि पीक पण दर्जेदार क्वालिटीचं. ते असंच म्हणायचं ना तुम्हाला हो, थोडक्यात? बरोबर. ओके. धन्यवाद. तुम्ही ज्या आमच्या कंपनीच्या प्रतिनिधींना आणि आपल्या शेतकऱ्यांना थोडा वेळात, तुमच्या मग गडबड पण खूप होती, वेळात वेळ काढून तुम्ही जो अनुभव शेअर केला आहे त्याबद्दल आम्ही कंपनीच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद दादा.